हॅलो डिअर माय डिअर फ्रेंड्स. माझे लाल बाल गोपाल सगळेजण चांगले असतील अशी अपेक्षा करतोय. आणि बाळांनो, आता पेपर जवळ येतात, ठीक आहे ना. एक उद्यापासून मला वाटतं पेपरची स्टार्टिंग असेल. तर एक्झाम इज टुमारो अशी कंडिशन आपण बघितली. आणि हिट चॅप्टर आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि थोडासा किंजिम किंजिम अवघड वाटणारा चॅप्टर आहे. आज सुद्धा सांगतो, जर 30 मिनिटापर्यंत जर थांबलेत तुम्ही, तर आज हा चॅप्टर 2 व्हिडिओमध्ये मी डिव्हाइड करणार आहे, ठीक आहे ना. चॅप्टर खूप मोठा आहे, लेंदी चॅप्टर आहे, नंबर ऑफ कन्सेप्ट जास्त आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त आहेत, म्हणून या चॅप्टरला मी 2 भागामध्ये डिव्हाइड केलेला आहे, ठीक आहे. तर सगळेजण चांगले असाल, आनंदी असाल, आणि सर्वांनी जेवढे काही सांगतोय ना तेवढे एकदम प्रॉपरली करून ठेवा. याच बेसिसवर पेपरला क्वेश्चन्स येणार आहेत, ठीक आहे. तर काय दिलं कंडिशन बघून घ्या. एक्झामचं चॅप्टरचं नाव आहे मेजरमेंट ऑफ हीट, असं चॅप्टरचं नाव आहे, ठीक आहे ना. तर हीट चॅप्टर आपण पूर्ण एक 30 मिनिटांमध्ये एंड करून टाकूयात. तर चलो सुरू करते हे. चला विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप करूयात. तर नेमकं हीट आपण कशाला म्हणतो, काय असतो सर हीट, कशाला म्हणणार आपण हीट. तर जनरली जर आपण हीट जर पाहिली बाळांनो, तर हीटला आपण डिफाईन कसं करणार, किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये हीटला आपण डिफाईन केलं जातं, ह्या सगळ्या कंडिशन्स आपण आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे. काय म्हणते बघून घ्या. तर हीट काय, हीट जनरली एक फॉर्म ऑफ एनर्जी बाळांनो. काय जनरली हीट मला सांगा. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, जी एनर्जी आहे, ठीक आहे ना. त्यानंतर इट अ फ्लोज फ्रॉम, सर ती फ्लो करते कोणाकडनं, सर हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्ट कडे काय होत असते, हीट एनी टाइम फ्लो होत असते. म्हणजे जर माझ्याकडे की इथे एखादा हॉट ऑब्जेक्ट जर असेल, तर हीट काय होणार, फ्लो होणार. हीट काय होणार मला सांगा, फ्लो होणार. सर कोणाकडे फ्लो होणार ही, तर ही हीट बाळांनो कोल्ड ऑब्जेक्ट कडे काय होत असते, फ्लो होत असते, ठीक आहे. त्यामध्ये असलेली कंडिशन. मग ते ट्रान्सफर कुठपर्यंत होणार बाळांनो, ठीक आहे ना. आता हीट जर तुम्ही ट्रान्सफर करायला लागले, तर हीट सर कुठपर्यंत ट्रान्सफर होते, ठीक आहे ना. जोपर्यंत बोथ ऑब्जेक्ट सेम टेम्परेचरला जात नाही तोपर्यंत. समजा फॉर एक्झाम्पल बाळांनो, हा हॉट ऑब्जेक्ट होता, हा 50 डिग्री सेल्सिअसला होता, आणि हा कितीला होता, सपोज याला आपण 10 डिग्री सेल्सिअस घेणार, ठीक आहे ना. हा जो सेकंड नंबरचा घेतोय ना बाळ मी, हा सेकंड नंबरचा किती घेतला आपण, 10 ला घेतला. मग जर याला जर मी 10 डिग्री सेल्सिअसला जर घेतलं जर असेल, कुठे घेतलं असेल बाळांनो, याला तुम्ही 10 डिग्री सेल्सिअसला याला कन्सिडर केलं असेल. आता जर तुम्ही 10 ला जर याला कन्सिडर केलं असेल, तर महत्वाची कहाणी काय म्हणते बाळांनो माहितीये का, की सर हा 50 ला होता, हा 10 ला होता. मग काय होईल सर, जी हीट ट्रान्सफर होईल. मग कुठपर्यंत, मग समजा फॉर एक्झाम्पल जर याची पण 25 डिग्री जर झाली, तर याची पण 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार, आणि या पॉइंटला हा काय होणार, स्टॉप होणार. या पॉइंटला हा काय होणार, स्टॉप होणार. हीट ट्रान्सफॉर्मेशन तिथे काय होणार बाळांनो, स्टॉप होणार आहे. चालेल. नेक्स्ट नंबरचा पॉइंट आहे टेम्परेचर. बाळांनो टेम्परेचर म्हणजे काय, की गुरुजी एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे सांगायचं काम जो करतो, त्याला म्हणायचं आपण, दॅट इज कॉल्ड ऍज ए टेम्परेचर, ठीक आहे ना. हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय बेटा, टेम्परेचर टेल्स अस हाऊ एनी ऑब्जेक्ट इज हॉट ऑर कोल्ड, ठीक आहे ना. टेम्परेचर सेज दॅट, टेम्परेचर इंडिकेट्स दॅट, काय सांगतो तो, एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे सांगायचं काम कोण करत असतो बाळांनो, टेम्परेचर करत असतो बाळा, ठीक आहे ना. आता जो हॉट ऑब्जेक्ट असतो, या हॉट ऑब्जेक्टला काय म्हणायचं, सर इट इज ऍट अ हाय टेम्परेचर. हा कुठे असेल, हाय टेम्परेचरला असेल असं आपण म्हणणार. कोल्ड ऑब्जेक्टचं काय असतं बाळांनो, सर जर टेम्परेचर कमी असतं, लो असतं, ठीक आहे ना. आता तुम्ही जर पाहिलं एक्झाम्पल, जर तुम्ही जर पाहिलं बाळांनो, तर आईस आहे, आईस्क्रीम आहे, ही लो टेम्परेचरला काय करते, वर्किंग करते, ठीक आहे ना. मग एक काम करूयात आपण हॉट टी घेऊयात बाळांनो, हॉट टी. पण टी जर आपण जर पाहिलं, तर टी कसा आहे मला सांगा पटकन बाळांनो, ठीक आहे ना. इट इज ऍट अ हाय टेम्परेचर. सर हा कसा आहे, हाय टेम्परेचरला असणार. हा कसा असेल, हाय टेम्परेचरला असेल, ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेल्या काही महत्वाच्या थिंग्स आहेत. चला नेक्स्ट पॉइंटला जाऊयात बाळांनो, आपण काय दिली कंडिशन बघून घ्यायची, ठीक आहे. आता जर नेक्स्ट पॉइंटला आपण जर गेलो एक्सपान्शन, तर हीटचं एक्सपान्शन कसं होतं, ठीक आहे ना. मग तुम्ही जर पाहिलं, सर जर मी एखाद्या ऑब्जेक्टला काय केलं बाळांनो, हीट केलं, त्याला हीट केल्याच्या नंतर तो काय होतो, एक्सपांड होतो. काय होतो, एक्सपांड होतो. फॉर एक्झाम्पल, सर माझ्याकडे एक आईसचा ब्लॉक आहे, हा काय माझ्याकडे आईसचा ब्लॉक. जर मी याला हीट केलं, जर मी याला काय केलं बेटा, हीट केलं, तर हा काय होतो, तर सर हा वितळतो, म्हणजे हा काय होतो, एक्सपांड होतो. सर हा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये होता. हा कोणत्या फॉर्म मध्ये होता, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसं, आकुंचन पावलेला होता, ठीक आहे ना. आणि हा काय झाला बाळांनो मला सांगा, सर हा जो आहे ना, हा एक्सपांड झाला.
हा काय झाला, एक्सपांड झाला. पण जनरली जर तुम्ही कोणत्याही हिटला, कोणत्याही ऑब्जेक्टला काय केलं बाळांनो, एखाद्या ऑब्जेक्टला आपण जर हिट केलं तर तो काय करतो, एक्सपांड करतो. ठीक आहे ना. पुढचा पॉइंट आहे कॉन्ट्रॅक्शन. बाळांनो कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय बघून घ्या. ऑब्जेक्ट्स कॉन्ट्रॅक्ट ऑन द कुलिंग. जर एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही कूल करत असाल तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. आता एक काम करा ना, यालाच कूल करा ना बेटा. जर मी याला जर कूल केलं तर हा पुन्हा काय होतो, आईसच्या फॉर्म मध्ये जातो. ठीक आहे ना. म्हणजे जी साईज चेक करा तुम्ही, जी साईज इतकी होती, ती साईज वाढणं अशी तुम्हाला इतकी दिलेली होती. ठीक आहे ना. हे त्यामध्ये असलेले कंडिशन. त्यानंतर चेंज ऑफ स्टेट. स्टेट मध्ये काय काय चेंज होतो बघून घ्या बाळांनो. जर तुम्ही सॉलिडला हिट केलं तर तो लिक्विड मध्ये जातो, लिक्विडला हिट केलं तर तो गॅस मध्ये जातो. ठीक आहे ना. आता जनरली बाळांनो मला सांगा, आपण काय बोललोय, गुरुजी ही हिट काय आहे, तर हिट इज अ एनर्जी म्हटलं आपण. काय म्हटलं बाळांनो, हिटला आपण एनर्जी. आता जी एनर्जी आहे ना, या एनर्जीचं जे एसआय एकक असतं बाळांनो, ते ज्यूल असतं. काय असतं मला सांगा, ज्यूल. म्हणून आपण हिटला सुद्धा कशामध्ये मेजर करणार, ज्यूल मध्येच मेजर केलं जातं. हे त्याचं एसआय युनिट आहे. सर सीजीएस मध्ये कशामध्ये मेजर करणार, तर जे आपलं सीजीएस असतं बाळांनो, त्या सीजीएस मध्ये हिटला आपण कॅलोरी मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो, कॅलोरीज मध्ये काय करणार बाळांनो, आपण त्याला मेजर करणार आहे. कशामध्ये मेजर करणार, कॅलोरीज मध्ये. मग सर याचं एसआय युनिट जर आपण जर पाहिलं तर याचं ज्यूल आहे. कशामध्ये मोजतो आपण याला, ज्यूल मध्ये मेजर केलं जातं. आणि सीजीएस मध्ये याला कॅलरी मध्ये काय करतात बाळांनो, मेजर करतात. ठीक आहे. तर हे त्यामध्ये असलेले महत्वाचे युनिट्स आहेत. ठीक आहे ना. या युनिटला बेटांनो याला आयएमपी करून घ्याल. ठीक आहे ना. हा करसाल तुम्ही व्हेरी व्हेरी आयएमपी. इसको कीजिए ऑफ व्हेरी आयएमपी, व्हेरी 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 आयएमपी. ठीक आहे ना. याच्या युनिटवर पेपरला क्वेश्चन येणार आहे बेटांनो. ठीक आहे ना. याच्यावर क्वेश्चन जो आहे, तर हा जो युनिट आहे ना, या युनिटवर तुम्हाला पेपरला क्वेश्चन विचारला जाईल बाळांनो. ठीक आहे ना. ही त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट अशी कंडिशन्स. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. काय दिला नेक्स्ट नंबरचा पॉइंट बघून घ्या आता. सर हिटचं एक्सपान्शन दिलं आपल्याला. ऍक्च्युअल मध्ये सर 1 कॅलरी, जी काय 1 कॅलरी आहे, तर ती किती ज्यूल असते, तर ती 4.18 ज्यूल आहे. किती आहे बाळांनो, ती 4.18 ज्यूल आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू व्हॅल्यू आहे. तर सर आता नेमकं 1 कॅलरी म्हणजे काय, 1 कॅलरी म्हणजे काय. ठीक आहे ना. आता जर समजा माझ्याकडे 1 ग्राम इतका ऑब्जेक्ट आहे, काय बाळांनो माझ्याकडे इथे 1 ग्राम इतका आपण काय घेतलं, इथे ऑब्जेक्ट घेतला. ठीक आहे ना. आणि सर मला काय करायचं, याचं टेम्परेचर मला काय करायचंय, याचं टेम्परेचर मला इन्क्रीज करायचं, वाढवायचंय. याचं टेम्परेचर मला इन्क्रीज करायचं असेल कितीनी बाळांनो, कितीनी, तर ते करणार आपण 1 डिग्री सेल्सिअसनी. कितीनी, 1 डिग्री सेल्सिअसनी. मग एखाद्या 1 ग्राम ऑफ ऑब्जेक्टचं टेम्परेचर मला 1 डिग्रीनी वाढवण्यासाठी लागणारी अमाउंट ऑफ हिट म्हणजेच त्याला म्हणायचं आपण 1 कॅलरीज. उसको आपण क्या बोलेंगे बच्चो, 1 कॅलरी म्हणणार आपण. त्याला म्हणायचं आपण 1 कॅलरीज. सर 1 कॅलरी म्हणजे काय, द अमाउंट ऑफ हिट इज रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ अ सबस्टन्स बाय द 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे ना. वाटले तर लिहून देतो बाळांनो, इथे काय म्हणते कंडिशन बघून घ्यायची. डेफिनेशनचं काय म्हणणं आहे बाळांनो, ते डेफिनेशन कशी म्हणते बघा बरं एकदा. ठीक आहे ना. अमाउंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड to raise the temperature of 1 gram of substance, 1 gram of substance by 1 degree Celsius, ही झाली वाढवण्याची डेफिनेशन. सिंपल मुद्दा आहे. सर माझ्याकडे 1 ग्राम ऑफ काहीतरी सबस्टन्स आहे, याचं टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचंय. त्यासाठी लागणारी हीट म्हणजेच त्याला काय म्हणायचं आपण 1 कॅलरी ऑफ हीट किंवा 1 कॅलरी ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. नसेल कळतं तुम्हाला सांगतो. सर माझ्याकडे काय 1 ग्राम ऑफ वॉटर आहे. काय माझ्याकडं 1 ग्राम ऑफ वॉटर. याचं सध्याचं टेम्परेचर सपोज 25 डिग्री सेल्सिअस आहे. आता याला काय करायचं, ठीक आहे ना, याच जे हीट आहे ही मला काय करायची 26 डिग्री करायची. याला तुम्ही काय प्रोव्हाइड करणार बेटा, याला आपण प्रोव्हाइड करणार हीट. याला काय प्रोव्हाइड करणार आपण इथे, हीट प्रोव्हाइड करणार. ही जी लागलेली हीट आहे का, दॅट लागलेली हीट इज कॉल्ड ऍज ए 1 कॅलरी ऑफ हीट. काय म्हणायचं आपण 1 कॅलरी ऑफ हीट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आयडिया तुमची क्लिअर झाली असेल बाळांनो, अशी अपेक्षा करतोय. चला नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला काय दिलं बघा आता. सोर्सेस ऑफ हीट. त्यामध्ये सर्वात बिगेस्ट सोर्स आहे कोण बाळांनो, मला सांगा पटकन, सन आहे.
बिगेस्ट सोर्स ऑफ द हीट फॉर द अर्थ. आपल्या पृथ्वीसाठी सर्वात मोठा सोर्स कोण आहे बाळांनो? तो सन आहे. ठीक आहे ना. हीट प्रोड्यूस बाय द न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे ना बाळांनो. काय होते माहितीये का, की जो सन आहे या सनच्या न्यूक्लियसमध्ये काय करते बाळांनो? हीट प्रोड्यूस होते. ते काय होते? हीट प्रोड्यूस्ड होते. आणि ही जी प्रोडक्शन ऑफ हीट आहे, ही जी हीटचं प्रोडक्शन आहे बाळांनो, हीटचं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन कसं होणार मला सांगा पटकन? बाय न्यूक्लिअर फ्युजननी होणार. बाय न्यूक्लिअर फ्युजननी होणार. कशाने बाळांनो मला सांगा? बाय न्यूक्लिअर फ्युजननी ही कंडिशन होणार आहे. समजलं बाळांनो इथपर्यंत? ठीक आहे ना. ही सगळ्या कहाणी आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये आपण वापरला काय? हायड्रोजन वापरला. हायड्रोजन मध्ये काय काय बाळांनो सर? त्यामध्ये हेलियम आहे आणि हीट आहे. ठीक आहे ना. हायड्रोजन ची जर तुम्ही बॉन्डिंग जर केली, ज्याला आपण फ्युजन म्हणूयात आपण, म्हणजे बघा तर मी काय करणार, जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनची रिॲक्शन, हायड्रोजनवर बॉम्बार्डिंग करणार आपण कायची तरी न्यूक्लिअर बॉम्बार्डिंग, त्याला त्यापासून काय बनतो? हेलियम बनतो. आणि प्लस रिॲक्शन मधनं काय बनतो? इथे हीट बनत असते. ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये इम्पॉर्टंट माझ्यासाठी कोण काम करणार? इथे ही जी हीट प्रोड्यूस झाली, ही हीटचं प्रोडक्शन हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे बा. तर अशा पद्धतीनं हे पॉइंट्स यामध्ये क्लिअर होत असतात. ठीक आहे ना. त्यानंतर एनर्जी रिचेस अर्थ ॲज लाईट हीट. ठीक आहे ना. एनर्जी रिचेस अर्थ ॲज लाईट अँड द हीट. ठीक आहे ना. आणि एनर्जी जो आहे बाळांनो, हा एक अर्थ जी आहे ती अर्थ आपली एक एनर्जी रिच आहे, ज्यामध्ये हीटही मॅक्सिमम प्रमाणामध्ये आहे आणि लाईटही मॅक्सिमम प्रमाणामध्ये तिला प्रेझेंट आहे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा. अर्थ जो आहे ज्याला म्हणणार आपण जिओथर्मल. ठीक आहे ना. आपण ज्या अर्थवर राहतो बेटा, आपण ज्या अर्थवर राहतो त्या अर्थला एक दुसरं असं एक नाव आहे, तिला आपण जिओ असं म्हणतो. तर जिओ म्हणजेच अर्थ. नंतर आहे माझ्याकडे थर्म. थर्मचा मिनिंग काय होतो बाळांनो? तर थर्मचा मिनिंग हीट होतो. थर्मचा मिनिंग काय होतो? हीट होतो. आता लक्ष द्या इकडं. इंटेरियर ऑफ द अर्थ इज अ व्हेरी हॉट. ठीक आहे ना बाळांनो. जर तुम्ही अर्थ जर पाहिली तर ही सपोज माझी अर्थ आहे आणि या अर्थचा हा जो सेंटर पॉइंट आहे हा तुमचा न्यूक्लियस आहे. याच न्यूक्लियसला आपण म्हणतो अर्थ क्रस्ट. यालाच काय म्हणायचं आपण? अर्थ क्रस्ट. आणि हा जो पॉइंट आहे बाळांनो, हा व्हेरी हॉट ऑब्जेक्ट आहे, व्हेरी हॉट रिजन आहे. कसं आहे? एकदम हॉट रिजन आहे. ठीक आहे ना. हीट फॉर्म इनसाइड इज कॉल्ड ॲज अ जिओथर्मल एनर्जी. ठीक आहे बाळांनो. मग या ठिकाणी जी काही एनर्जी प्रोड्यूस होते, इथे जी काही एनर्जी, इथे जी काही हीट प्रोड्यूस होते, तिला म्हणायचं आपण जिओ थर्मल एनर्जी. त्यालाच काय म्हणणार आपण? जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थच्या क्रस्टमध्ये, अर्थच्या सेंटरमध्ये जी काही हीट प्रोड्यूस होते, दॅट प्रोडक्शन ऑफ हीट इज कॉल्ड ॲज ए जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं. ठीक आहे. चला नेक्स्ट नंबरचा पॉइंट आहे केमिकल एनर्जी. कारण आपण काय करणार माहितीये का, की जे काही माझ्याकडे केमिकल्स आहेत, काय आहेत माझ्याकडे? केमिकल्स आहेत. त्या केमिकल्सला आपण काय करणार? बर्न करणार. यांना आपण काय करणार बाळांनो? बर्न करणार. त्यापासून ते जळले की त्यापासून काय प्रोड्यूस करतील? ते हीट रिलीज करतील किंवा हीट प्रोड्यूस करतील. ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन. ठीक आहे. ओके. आता लक्ष द्या इकडं. रिॲक्शन विथ ऑक्सिजन. जर त्या मटेरियलची रिॲक्शन आपण ऑक्सिजन बरोबर जर केली तर तो काय करतो बाळांनो? हीट प्रोड्यूस करतो. काय प्रोड्यूस करतो? तो हीट प्रोड्यूस करतो. त्याला म्हणायचं आपण केमिकल एनर्जी. म्हणजे आपण काही केमिकल्सला बर्न केलं, ते केमिकल बर्न झाल्याच्या नंतर त्यापासून हीट प्रोड्यूस होते, हीट रिलीज होते. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज ए, उसको आपण क्या बोलेंगे? केमिकल एनर्जी. नंतर आहे आपल्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जी. तर आपण करणार काय बाळांनो माहिती का? इलेक्ट्रिसिटी कॅन प्रोड्यूस द हीट. ठीक आहे ना. इलेक्ट्रिसिटी कॅन प्रोड्यूस द हीट. मग आपण जर पाहिलं असेल की सर मी काय करणार? इलेक्ट्रिसिटीचा वापर करणार. कोणाचा? इलेक्ट्रिसिटीचा आपण वापर करायचा, याचा आपण यूज करणार. ठीक आहे ना. आणि याचा यूज करून मग मी काय करणार बाळांनो? हीट एनर्जी प्रोड्यूस करणार. हीट काय करणार आपण इथे? प्रोड्यूस करणार. मग एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगा बरं मला. सर कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे? कोणते कोणते टाइप्सचे एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडं? ठीक आहे ना. मग जर तुम्ही जर इलेक्ट्रिकल एनर्जी जर पाहिली तर आपण काय करणार? इलेक्ट्रिकल आयरनचा यूज करूयात. कोणाचा यूज केला आपण? इलेक्ट्रिकल आयरनचा, ज्याला आपण इस्त्री म्हणतो. ठीक आहे ना. ही काय करते बाळांनो? हीट प्रोड्यूस करते. त्यानंतर इलेक्ट्रिक इंडक्शन आहे. इलेक्ट्रिक इंडक्शन आहे बाळांनो आपल्याकडं. इलेक्ट्रिक इंडक्शन मध्ये याचा वापर होतो. ठीक आहे ना. इलेक्ट्रिक इंडक्शन नंतर आपल्याकडे कोण आहे मला सांगा पटकन?
इथे आपण जर पाहिलं इलेक्ट्रिक हीटर आहे माझ्याकडं, ठीक आहे ना, ओव्हन आहे माझ्याकडं, ठीक आहे. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत सर ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर होऊन हीट एनर्जी प्रोड्यूस केली जाते, दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज ए इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी पासून आपण हीट एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. चला नेक्स्ट नंबरचा पॉईंट आहे ऑटोमिक एनर्जी. तर ऑटोमिक एनर्जी मध्ये काय करणार आपण बाळांनो माहिती का, जे काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत, कोणी मला सांगा, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. मग सर यामध्ये जनरली आपण कोण कोण वापरणार, यामध्ये जनरली आपण वापरणार युरेनियम. कोण वापरला याच्यामध्ये, मी युरेनियम. हे कोण वापरणार आपण याच्यामध्ये, थोरियम. हे करा, हे दोघही जण बाळांनो इतके डेंजरस लोक आहेत, यांचा जनरली ऍटॉमिक बॉम्ब्स बनवण्यामध्ये जे काही न्यूक्लिअर एनर्जी आहे त्यामध्ये इथे यांचा वापर केला जात असतो, ठीक आहे ना. मग आता काय होतं बाळांनो माहितीये का, जर हा युरेनियम आणि थोरियम यांच्यामध्ये जर आपण न्यूक्लिअर फिजन केलं, काय केलं मला सांगा, यांच्यामध्ये न्यूक्लिअर फिजन जर केलं आपण, न्यूक्लिअर फिजन केल्याच्या नंतर हा काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो. हा काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो. दिस प्रोडक्शन ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज ए एनर्जी प्रोड्यूस फ्रॉम द न्यूक्लिअर फिजन. ठीक आहे, न्यूक्लिअर फिजनचा याच्यामध्ये वापर केला जातो, ठीक आहे ना. ह्यूज हीट इन अ शॉर्ट टाइम. तर कमी टाइमामध्ये हा मॅक्सिमम हीट एनर्जी काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो, ठीक आहे ना. यूज इन द ॲटॉमिक पॉवर प्लांट. सर ॲटॉमिक पॉवर प्लांट म्हणजे काय बेटांनो माहितीये का, ठीक आहे ना. इथे मी काय करणार, इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन होतं बाळांनो आपल्याला, कायचं, इथं इलेक्ट्रिसिटीचं काय करणार, इथे आपण प्रोडक्शन करणार. पण त्यामध्ये ऍज अ सोर्स ऑफ हीट, ऍज ए सोर्स ऑफ हीट हे एलिमेंट आपण वापरणार, यूज द एलिमेंट. यूज द एलिमेंट, इथे आपण कोणाचा यूज करणार, एलिमेंटचा यूज करणार. मग सर ते एलिमेंट्स कोणते आहेत, तर ते जे एलिमेंट्स आहेत ना बाळांनो, त्या एलिमेंट्स मध्ये कोण वापरला आपण, युरेनियम वापरला आणि थोरियम वापरला. या दोन लोकांचा त्यामध्ये यूज होतो बाळांनो. याला म्हणायचं आपण ॲटॉमिक पॉवर प्लांट्स मध्ये यांचा वापर होतोय, ठीक आहे. चला आता पुढच्या पॉइंटला काय दिला, पुढचा पॉईंट एअर. बघा आता, एअर अराउंड अस इट ऑल्सो कंटेन द हीट एनर्जी. आपल्या अवतीभोवती जी एअर आहे त्या एअर मध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये हीटचं कंटेंट असतं, हीटचं प्रमाण असतं, ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन्स आहे, ठीक आहे ना. कंटेंट द हीट, ही पण थोडीफार हीट काय करते, कंटेंट करते. आता हीट काय सांगितलं आपण, ठीक आहे ना बाळांनो. बघा आता, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ही काय बाळांनो, फॉर्म ऑफ एनर्जी आहे. हे डिपेंड करतं कशावर, सर टोटल कायनेटिक एनर्जीवर डिपेंड करतं, कोणाच्या, पार्टिकल्सच्या. आता सर नेमकं कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी कशाला म्हणतो आपण ते बघूयात आपण एकदा. तर एकदा कायनेटिक एनर्जी आम्हाला सांगताय का, हो, एकदा आपण कायनेटिक एनर्जी पाहूयात. सर कायनेटिक एनर्जी, ठीक आहे ना. मग आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय वाढणं माहितीये का, द हीट, द एनर्जी स्टोअर, द एनर्जी is a store, the energy is a store in the substance, in the substance due to motion of particles, due to motion of particles, due to motion of particles is called as उसको बोलेंगे अपन कायनेटिक एनर्जी. त्याला आपण काय म्हणायचं, कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय बाळांनो माहितीये का, की एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये तो मोशन मध्ये असल्यामुळे जी काही एनर्जी त्यामध्ये स्टोअर्ड होते, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज अ कायनेटिक एनर्जी. त्या एनर्जीला आपण काय म्हणणार बाळांनो, कायनेटिक एनर्जी असं म्हटलं जातं, ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली कंडिशन आहे. त्यानंतर बघा आता, टेम्परेचर shows how hot or object of the cold is and that depends upon the average kinetic energy of the particles. ठीक आहे, ओके बाळांनो. तर ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स यामध्ये काय होती, कंडिशन आहे. टेम्परेचर काय पाहून, टेम्परेचरला आपण काय सांगितलं, सर एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे सांगण्याचं काम कोण करतो बाळांनो, टेम्परेचर करत असतो. पण अन ऑब्जेक्ट इज अ डिपेंड्स ऑन ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. त्या पार्टिकलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती असेल याच्यावर काय होतं बाळांनो, ते डिपेंडिंग असतं किंवा डिपेंड करत असते. ही त्यामध्ये असलेली कंडिशन. हीट फ्लो फ्रॉम हॉट टू कोल्ड. जी हीट आहे तुम्हाला आधी सांगितली, हॉट टू कोल्ड कडे ट्रान्सफर होत असते, बट टेम्परेचर डज नॉट फ्लो. टेम्परेचर फ्लो होत नाही बाळांनो, ठीक आहे ना. हीट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स
टेम्परेचर डज नॉट. ठीक आहे ना, म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर हीट आहे, हीट डिपेंड्स करतो कशावर, अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर. ठीक आहे ना, जितका सबस्टन्स जास्त असेल तितकी हीट एनर्जी जास्त असेल. ठीक आहे, ही त्यामध्ये असलेली कंडिशन आहे. टेम्परेचरला काही घेणं नाही, अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती आहे काय त्याची काय घेणं नाही आपल्याला. हीटचं युनिट काय सांगितलं आपण, जूल सांगितलं एसआय मध्ये. सर एसआय मध्ये जूल आहे आणि CGS मध्ये कोण आहे, कॅलोरीज आहे. तर टेम्परेचर आपण काय मोजतो, एकतर डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा केल्विन मध्ये किंवा फॅरेनहाइट मध्ये. ठीक आहे ना, इतके युनिट आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, यूज करत असतो बाळांनो. चला आता ही झाली आपली पुढची कहाणी. समोरच्या पॉइंटला जाऊयात. काय दिला समोरचा पॉइंट बघून घ्या एकदा. सर टेम्परेचर ऑफ युनिट जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे ना, तर ते सेल्सिअस मध्ये मोजतो, फॅरेनहाइट मध्ये मोजतो आणि केल्विन्स मध्ये मोजतो. केल्विन इज अ यूज इन द सायंटिफिक एक्सपेरिमेंट. जेवढे काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट होतात त्यामध्ये केल्विन हा एक यूज केला जातो. सेल्सिअस अँड फॅरेनहाइट आर द यूज इन द डेली लाईफ. यांचा आपण डेली यूज मध्ये यूज करतो. ठीक आहे ना, तर याच्यावर पेपरला प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. हा जो पॉइंट झाला, हा जो आता पॉइंट घेतला बाळांनो मी, हा एक डिफरन्स आहे हीट अँड टेम्परेचर मधला. हा व्हेरी IMP आहे. ठीक आहे ना, डिफरन्स लिहावा लागेल तुम्हाला. हीट अँड टेम्परेचर यांच्यामध्ये जो डिफरन्स असेल, हा डिफरन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाईल की जो व्हेरी IMP पॉइंट आहे. असा आहे व्हेरी IMP पॉइंट. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात. काय दिला नेक्स्ट नंबरचा पॉइंट बघून घ्या एकदा. चला आता टेम्परेचर झाला बाळांनो आपला. ठीक आहे ना, नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला जाऊया आता. हे सर्वात महत्वाचं आहे बाळांनो. यांच्यातले रिलेशन काय बाळांनो बघून घ्या आता. की रिलेशनशिप बिटवीन द सेल्सिअस अँड फॅरेनहाइट. तर सेल्सिअस आणि फॅरेनहाइट इज इक्वल टू कंडिशन काय दिली बाळांनो, फॉर्म्युला आहे आपल्याकडं. सर F-32 त्याला अपॉन मध्ये 9 इज इक्वल टू C त्याला अपॉन मध्ये 5. हा एक इम्पॉर्टंट असा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार. व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP. याच्यावर 100% यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार पेपरला. ठीक आहे ना, आणि केल्विन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर केल्विन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय करणार, जी काही C असेल, जी काही आपली सेल्सिअस वाली व्हॅल्यू असेल त्यामध्ये प्लस करायचं. किती प्लस करायचं सर, 273.15. काय करणार आपण, 273.15. ठीक आहे ना, ही एक त्यामध्ये असलेली महत्वाची थिंग्स आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे ना, काय दिला फॉर्म्युला बघून घ्या आपल्याला. F-32 अपॉन 9 इज इक्वल टू C अपॉन 5. आणि केल्विन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे ना, आता हा एक न्यूमेरिकल्स आहे की जो तुम्हाला पेपरला येऊ शकतो बाळांनो. हा एक न्यूमेरिकल आहे. ठीक आहे ना, हा न्यूमेरिकल्स आहे आणि हा पेपरला येऊ शकतो. ठीक आहे, व्हेरी IMP न्यूमेरिकल आहे. काय दिली कंडिशन पाहून घ्या. हाऊ मच विल द टेम्परेचर ऑफ अ 68 फॅरेनहाइट. दिला मला इथं 68 फॅरेनहाइट. तर सेल्सिअस मध्ये आणि केल्विन मध्ये किती व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय करायची, मला फाइंड आउट करायची. चला लक्ष द्या इकडे बाळांनो. ठीक आहे ना, आपल्याला गिव्हन मध्ये काय काय दिलं ते आपण लिहून घेऊ एकदा. तर गिव्हन डेटा, तर गिव्हन डेटामध्ये काय काय दिलं मला सांगा. सर मला फॅरेनहाइट इज इक्वल टू व्हॅल्यू गिव्हन आहे, फॅरेनहाइट इज इक्वल टू 68 फॅरेनहाइट गिव्हन आहे. त्याचं म्हणणं असं आहे की सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू किती असेल ती व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आणि केल्विन्स मध्ये व्हॅल्यू किती असेल ती पण मला व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. आता आपण रिलेशन्स पाहिलं, रिलेशन पाहिलं आपण. काय होतं रिलेशन माझ्याकडं, सर माझ्याकडे रिलेशन असं होतं F-32 त्याला अपॉन मध्ये 9 इज इक्वल टू C अपॉन 5. असं माझ्याकडे रिलेशन होतं बाळांनो. हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार, इथे टाकणार. इथून आपलं सोल्युशन सुरू झालं. आता F ची व्हॅल्यू किती, 68 दिली, क्वेश्चन मध्ये पुटअप करा बाळांनो. ठीक आहे ना, जर मी F ची व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट जर केली तर मला जे काही भेटणार आन्सर आहे त्या आन्सर बघूयात आपण किती भेटतं आपल्याला. मला सेल्सिअस ची व्हॅल्यू काढायची. कोणती व्हॅल्यू काढायची, मला सेल्सिअस काढायची. तर एक काम करा. ठीक आहे ना, F इज इक्वल टू व्हॅल्यू किती, 68 इथं फॅरेनहाइट मध्ये पुटअप करा. काय व्हॅल्यू भेटणार इथे, 68 मायनस किती येणार बाळांनो, 32 त्याला अपॉन मध्ये व्हॅल्यू किती भेटला मला, 9 इज इक्वल टू C त्याला अपॉन मध्ये 5. चालेल. आता दोघांचं करायचं मला सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे ना, जर मी ते सबस्ट्रॅक्शन जर केलं तर आन्सर किती भेटते बाळांनो बघून घ्या. इथे तर आले 6, इथे राहिले बाळांनो 36 त्याला अपॉन मध्ये 9 त्याला इज इक्वल टू मध्ये C अपॉन 5 अशी राहते बाळांनो इथे व्हॅल्यू. आता लक्ष द्या इकडं, 9 1 9 9 चौक 36, इथे किती राहिले बाळांनो 4. हा 5 काय करतो, हा 5 ला ट्रान्सफर करतो बाळांनो इकडे. 5 इंटू 4 इंटू 5 इज इक्वल टू C राहिला. यावरनं डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू आन्सर किती भेटलं मला इथे, 20 भेटलं.
म्हणजे तुम्हाला जी सी ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती त्या सी ची व्हॅल्यू किती भेटली मला 20 डिग्री सेल्सिअस इथे भेटलेली आहे. आता केल्विन मध्ये सर केल्विनची कहाणी काय होती पाहून घ्या एकदम. सर केल्विन इज इक्वल टू माझ्याकडे व्हॅल्यू काय होती बांधणं माहिती का, जी काही सी असेल त्या सी मध्ये 273.15 हे काय करायचं आपल्याला ऍड करायचंय. यावरनं आता मला सांगा के इज इक्वल टू या सी ची व्हॅल्यू किती भेटली मला इथे 20 प्लस इथे काय लिहू बांधणं मला सांगा सर 273.15. तर केल्विन इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटली मला सांगा सर 293.15. ठीक आहे ना, एवढी मला भेटली याच्यामध्ये व्हॅल्यू. ठीक आहे ना, तर हे जे असे न्यूमेरिकल्स असतात बाळांनो हे लिहिणं रिप्रेझेंट करणं तुम्हाला जमले पाहिजेत, कारण की बरेचसे मुलं न्यूमेरिकलला घाबरतात. ठीक आहे ना, कारण की आपल्याकडे लोकांना न्यूमेरिकल म्हणते की अंगाला काटा येतो. काटा नाही आला पाहिजे, प्रेम झालं पाहिजे काट्याबरोबर. ठीक आहे ना, तर काट्याबरोबर जिंकू शकतो, अदरवाईज काही खरं नाहीये. ठीक आहे ना, चला आता पुढचा क्वेश्चन, लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन आहे बाळांनो. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. ऍट व्हॉट टेम्परेचर इट विल इट्स व्हॅल्यू बी द सेम इन अ सेल्सिअस अँड फॅरनहाइट. ठीक आहे ना, त्याचं म्हणणं असं आहे की फॅरनहाइटची व्हॅल्यू आणि सेल्सिअसची व्हॅल्यू सेम किती डिग्री सेल्सिअसवर राहील असा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे. चला सोल्युशनला स्टार्ट करूयात बाळांनो आपण. काय म्हणते कंडिशन बघून घ्या. गिव्हन मध्ये जर तुम्ही जर पाहिलं ऍट व्हॉट टेम्परेचर इट्स व्हॅल्यू विल बी सेम ऍट अ सेल्सिअस अँड अ फॅरनहाइट. तर मी काय करतो मला माहितीये का सर इथे सरळ सरळ आपण एफ सी इज इक्वल टू एफ असं कन्सिडर करूया. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. रिलेशन तुम्हाला फॉर्म्युला माहिती होता. काय होता फॉर्म्युला बाळांनो मला सांगा. जर इथे आपण फॉर्म्युला जर पाहिला तर काय होता फॉर्म्युला मला सांगा सर एफ मायनस 32 त्याला अपॉन मध्ये 9 इज इक्वल टू काय होतं बाळांनो सी त्याला अपॉन मध्ये 5 अशी व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन होती इथं. मग आपण काय करणार, मी काय करतो एफच्या ऐवजी सी पुटअप करतो ना बाळांनो, कारण की दोन्ही व्हॅल्यू इथं सेम टू सेम आहेत. मी काय करतो एफच्या ऐवजी सी पुटअप करतो. ठीक आहे ना, काय ते व्हॅल्यू एफच्या इक्वल कोण आहे सी आहे. मग एफच्या ऐवजी कोण पुटअप केला आपण इथे सी केला. मायनस ऑफ 32 त्याला अपॉन मध्ये 9. ठीक आहे ना, इज इक्वल टू सी त्याला अपॉन मध्ये 5. एक काम करा या 5 ला इकडे ट्रान्सफर करा 9 ला इकडे ट्रान्सफर करा बेटा. जसं मी यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं तर आन्सर किती भेटते बघा सर 5 त्याला इंटू मध्ये सी मायनस 32 इज इक्वल टू हा 9 ट्रान्सफर करा इकडे तर 9 त्याला इंटू मध्ये सी झाला. ठीक आहे, तर 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या तर आन्सर किती भेटतं बाळांनो इथे बघून घ्या सर 5c मायनस तर दोघांचं मल्टिप्लाय जर केलं तर 5 दुनी 10 चाला 1 सायंत्रिक 18 तरी 5 15 आणि 16. आन्सर किती भेटलं मला 160 भेटलं. इज इक्वल टू आन्सर किती झालं बाळांनो इथे 9c झालं माझं. किती झालं आन्सर इथे इज इक्वल टू 9c झालं. आता जर कंडिशन तुम्ही जर पाहिली बाळांनो तर एक काम करूयात आपण. तर मी काय करतो माहिती का या फाईलला ट्रान्सफर करतो बाळांनो इकडे. काय वाटतं आन्सर बघा बरं सर 160 इज इक्वल टू 9c या प्लसचं काय झालं बाळांनो इथे मायनस ऑफ 5c झाला इथे. काय बनला इथे मायनस ऑफ 5c झाला इथे. ठीक आहे ना, जर मायनस ऑफ 5c जर तुम्ही जर इथे लिहिला तर बनला इथे मायनस ऑफ 5c. चालेल, दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून घ्या बाळांनो एकदा. जर मी दोघांचं सबस्ट्रॅक्शन जर केलं तर मायनस ऑफ 160 इज इक्वल टू दोघांचं सबस्ट्रॅक्शन आन्सर किती राहतं इथं 4c राहतं. हा 4 याला डिव्हायडेशन मध्ये आणा. c इज इक्वल टू मायनस ऑफ 160 त्याला अपॉन मध्ये 4 तर c इज इक्वल टू इथे आन्सर भेटतो मायनस ऑफ 14. मग बाळांनो ठीक आहे ना, द व्हॅल्यू ऑफ फॅरनहाइट अँड डिग्री सेल्सिअस सेम टू सेम तुम्हाला कुठे भेटणार, कुठे व्हॅल्यू तुम्हाला सेम भेटते. ठीक आहे ना, तर सेम व्हॅल्यू मला ऍट मायनस ऑफ 4 डिग्री सेल्सिअस वर भेटते बाळांनो. ठीक आहे, आपण इथे लिहिणार बाळांनो. ठीक आहे ना, c इज इक्वल टू एफ इज ऍट मायनस ऑफ 40 वर कुठे भेटणार बाळांनो मला सांगा ती व्हॅल्यू मायनस ऑफ 40 वर भेटते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात. एकदम इझी असतात बाळांनो, की जर तुमचे फॉर्म्युलाज वगैरे पार्ट जर असतील ते तुम्हाला करण्यासाठी काहीच अवघड नाही, याच्यामध्ये काहीच दिक्कत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो त्यामध्ये सॉल्व्ह करू शकतो. हे त्यामध्ये असलेल्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे ना, ऍट व्हॉट टेम्परेचर विल इट्स द व्हॅल्यू बी द सेम. तर बाळांनो मायनस 40 डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू काय राहील सेम राहील बाळांनो. तर आपण वाटलं तर आन्सर लिहूयात. ठीक आहे ना, द व्हॅल्यू बी द सेम लिहायचं व्हॅल्यू बी द सेम in a Celsius and in a Fahrenheit and in a
फॅरेनहाइट ऍट कुठे बाळांनो मला सांगा, कुठे भेटते व्हॅल्यू ती तुम्हाला? ऍट ए मायनस -40 ला कुठे भेटते व्हॅल्यू तुम्हाला सांगा पटकन? ती व्हॅल्यू कुठे भेटते मला? -40 ला सेम भेटते. असा क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आता याच्यावर पेपरला प्रश्न कुठे कुठे येऊ शकतात, ठीक आहे ना. व्हेरी IMP क्वेश्चन सांगतो एकदा सर, IMP क्वेश्चन्स, व्हेरी IMP क्वेश्चन्स, ठीक आहे ना. पहिला मुद्दा, डेफिनेशन ऑफ हीट अँड टेम्परेचर. डेफिनेशन ऑफ हीट अँड टेम्परेचर, ठीक आहे ना. सेकंड नंबरचा क्वेश्चन, सर डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, ठीक आहे ना. थर्ड नंबरला युनिट ऑफ हीट अँड टेम्परेचर, SI असेल किंवा CGS असेल. मग ते एक तर ते SI असेल किंवा कोण असेल, CGS मध्ये असेल. ठीक आहे. 4 नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला असेल बाळांनो, ठीक आहे ना, तर सोर्स ऑफ हीटला क्वेश्चन येऊ शकतो. सोर्सेस ऑफ हीट, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन तुम्ही जर पाहिला बाळांनो, रिलेशन येऊ शकतो तुम्हाला कोणाकोणाचं, सेल्सिअसचा आणि फॅरेनहाइटचा, जो आपण आता फॉर्म्युला पाहिला. आणि 6व्या नंबरचा क्वेश्चन की जो आहे ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे मला सांगा पटकन, की ज्यामध्ये तुम्हाला काय म्हणू आपण त्याला, न्यूमेरिकल्स दिलेले आहेत. आज पहिला लेक्चर संपलेला आहे बाळांनो. लगेच तुम्हाला सेकंड व्हिडिओ पण देतो, ठीक आहे ना. थोडासा वेळ लागेल, ठीक आहे ना. लेंदी चॅप्टर होता, म्हटलं एका शॉर्ट मध्ये होणार नाही, ठीक आहे ना. तर नेक्स्ट नंबरच्या टॉपिक मध्ये तुम्हाला याचं कंटिन्यू करून देतोय बाळांनो, ठीक आहे. तर अपेक्षा करतो की चॅप्टर तुम्हाला समजला असेल. 100% एकदम इझी पीझी लेमन स्क्विझी चॅप्टर होता, ठीक आहे ना. आणि जर आतापर्यंत कोणीही एक प्लीज तुम्ही लाईक करत जा, भारी वाटतं तुम्ही लाईक केलं तर, ठीक आहे ना. लाईक शेअर करा मॅक्सिमम मित्रांपर्यंत. आणि जर आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बाळांनो सबस्क्राईब करा, ठीक आहे ना. कारण की ती जी मेहनत करतोय, कोणती अपेक्षा न ठेवता, फक्त एक सबस्क्रिप्शन द्यायला पैसे लागत नाहीत तुम्हाला, ठीक आहे. चालेल, तर थांबूयात आपण इथे. थँक्यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस व्हिडिओ, ठीक आहे ना. बऱ्यापैकी महत्वाचा चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मिलते हैं नेक्स्ट क्लास में. थँक्यू सो मच.